नांदकरची स्पर्धा किंवा नांदकरचा संघ कुठेही असू द्या तेव्हा राकेशजी पाटील यांची उपस्थिती आम्हाला नेहमीच मिळत असते आणि नेहमीच व्हीएन इंटरप्राइजेसच्या नावानं नांदकर संघाला ते मात्र पुरस्कृत करत असतात. धन्यवाद. चला पब्लिक प्लीज ज्या प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो की आपण मैदान खाली करा. मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण पुन्हा विराजमान व्हा, स्थानापन्न व्हा. झटपट क्रिकेट 2 षटकांचा हा सामना. नाणेफेकी जिंकली बोरशेती संघानं. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. चला आता मात्र माझ्या सोबतीला मनोज कारवे सर सुद्धा राहणार आहेत कारण अंतिम मॅच आहे. चला थोडीशी आपण धमाल करूया आणि सामना सुरू होण्याच्या अगोदरच मात्र या ठिकाणी पारितोषिकांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून ध्रुव 11 जय बजरंग स्पोर्ट भावाली संघाच्या खेळाडूंसाठी. चला व्यासपीठाच्या समोर कोणी उभं राहू नका प्लीज. व्यासपीठाच्या समोर कोणीही उभं राहू नका प्लीज. काही नांदकरचे खेळाडू आहेत. बघा अजूनही व्यासपीठासमोर प्रेक्षक आहेत, काही खेळाडू आहेत नांदकरचे. चला थोडंसं आपण बाजूला व्हा. जय बजरंग स्पोर्ट भावाले बस संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली किंवा धाबांचा पाठलाग करत असताना 6 हॅट्रिक किंवा 4 हॅट्रिक जर इथे मात्र प्रस्थापित केली तर ओम साई आंबे लोणार क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सोमेक केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर अनंत शेटकेणी यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. चला स्पीडअप करूया. अंतिम मॅच गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाच्या वतीनं गावदेवी चषक 2025 चा आपण अनुभव इथे मात्र 4 दिवस इथे मात्र घेतलाय. परंतु सामना सुरू होण्या अगोदर सर्व किनाऱ्याशी एक विनंती करतोय आमच्या आयोजकांसाठी आणि या दोन्ही टीमसाठी तर टाळ्यांचाच गजर होऊन जाऊ द्या मित्रांनो. पहिला षटक सूरज केनेच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फोर्स करण्याचा प्रयत्न आणि पाहू शकाल चेंडू चालला अगदी वाडिश लॉंगॉपला. माझ्या समेत कारवे सर जॉईन होतात. कारवे सर कशी स्पर्धा तुम्ही अनुभवली? खूप छान जबरदस्त. इथे क्रिकेटचा महासंग्राम निर्माण केला नांदकर ग्रामस्थांनी आणि नांदकर स्पोर्ट्सच्या वतीने गावदेवी स्पोर्ट्सच्या वतीने. हर सर जहाँ झुक जाए वही मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा होता है. हर नदी जहाँ समा जाए वही समंदर होता है. जीवन की कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है यार, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कौन बनेगा सिकंदर? जो जीतेगा वही बनेगा सिकंदर. जबरदस्त मुकाबला. कारण 2 तालुक्यांमधील लढाई आहे. कारण भावाले या संघ पाहिल्या तर अगदी भिवंडी तालुक्याला बिलॉंग करतोय, बोरसिटी संघ पाहिल्या तर शहापूर तालुक्याला बिलॉंग करतोय आणि ज्यांनी लकडी तोड गेंदबाजी केली भिवंडी तालुक्यामध्ये अर्थात सुजित पाटील सुद्धा मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. काय तो वेगवान मारा होता उर्फ तात्या शेठ आणि एक्झॅक्टली या सामन्याचा मात्र ते आनंद घेत आहेत. सूरज केने लेट कट करण्याचा प्रयत्न, गॅप शोधला त्या ठिकाणी. रेस खूप मोठी आहे. चेंडू वेगाने चालला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं आणि हा फायनलचा पहिला चौकार. बॅकफुटला गेला आणि फक्त दिशा दिली. चेंडूच्या पेसचा वापर केला प्रॉपरली. गॅप कसं शोधायचं हे खूप माहिती आहे बॅटरला आणि आपलं नाव कसं निर्माण करायचं हे खूप माहिती आहे आपले लाडके सुजित तात्या सेठ यांना. नाव फार रोशन केलेलं आहे. प्रत्येकाच्या घरातलं जे ताईत बनलेत ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत रॉकेटजी पाटील आणि इतर सर्व आपलं मान्यवर ह्या फायनलच्या मुकाबल्याचा मंत्रमुग्ध आनंद घेत असताना ह्या नांदकर या ठिकाणी बिनगडी बाद 6 धावा 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत. हो आय थिंक पाहू शकाल उस्ती घेणारा चेंडू बॅटची कडा, चेंडू न घेतली बॅटची किस आणि इथे मात्र पाहू शकाल पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का लागत असताना हर्षद 11 बोरशेती संघाला अर्जुन बांगर
बॅक टू द डगआउट. एक सूर्य आवाज असताना गेला, एक सूरज असताना चाललाय, परंतु या सूरज किरणेने इथे एकाचा हस्त केला, तो अर्जुन बांगर. अगदी चेंडूने नांगर टाकलं आणि अर्जुन बांगरला इथे परतीचा रस्ता दाखवला. यालाच म्हणतात जसा तसं प्रत्युत्तर, यालाच म्हणतात फायनलचा मुकाबला कसा सुरू करायचा, कसा खेळायचा आणि कशी फाईट द्यायची. आणि सुजित तात्या सेटला सुद्धा माहिती आहे की एखाद्याची विकेट कशी घ्यायची, कशी फाईट द्यायची. कारण दोन्ही जे आपण संघ पाहतोय ना कारवे सर, की प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन महाराष्ट्राच्या अगदी पूर्ण चौफेर बाजूने जाऊन हे दोन्ही संघ मात्र खेळतायत. आपल्या गावाचं नाव रोशन करतायत, आपल्या तालुक्याचं नाव रोशन करतायत आणि दोघांना कच्चे पक्के आणि चोर वाटा माहिती आहेत. आणि त्याच अनुषंगाने पहा, बाउन्सरचा प्रयत्न केला सूरज किरणनं आणि त्या बाउन्सरवरती मात्र अर्जुन बांगरची विकेट त्याने आपल्या संघाला प्राप्त करून दिली. हो, इथे मात्र पाहू शकाल शपलवून करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील गॉड बिहाइंडसाठी पहा. असं वाटतं की भावाले गावामध्ये एकही मात्र समर्थक नसेल, सर्व त्यांची मंडळी आता मात्र छत्रपती शिवाजी क्रीडांगण नानकरवरती पाहायला मिळतोय. एकदा आवाज येऊ द्या, बजरंग बली की आई गावदेवी माते की. आहेत पहा, जिकडे तिकडे मानवी समंदर. आणि हा रिप्ले तुम्ही पाहू शकाल, अगदी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर येऊन रोशननं मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बाट मध्ये कुठला संपर्क नाहीये. धावसंख्या स्थिर 6-2. जल्लोष आयपीएल सारखा नजारा पेश झालाय, आईपीएल सारखा नजारा पेश झाला इथे या ठिकाणी. नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं, नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं. अरे नानकर गाव का गावदे चषक किसी आयपीएल से कम नहीं. जबरदस्त मुकाबला. आणि काय पब्लिक बघा, प्रेक्षकांचा महापूर इथे ओसंडून राहिलेला आहे. प्रत्येकाचं गळ्यातलं ताईत बनलेलं सुजित तात्या सुद्धा आज आपल्याला उपस्थित आहेत, म्हणजे दुग्ध शर्करा योग आला या फायनलला. चला, सूरज केने जो हॅट्रिक कंप्लीट केली. तर ओम साई आमने लोणार क्रिकेट असोचे संस्थापक अध्यक्ष तथा सौम्य केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर अनंता शेट केणे याकडून 4 500च्या कडक नोटा म्हणजे तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिले जाणार आहे. की फायनल मध्ये सूरज आता मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण करणार का? न्यू बॅटर आला मिस्टर भावेश बालीच्या सोबतीला. ओ बॅटची कडा, ओ माय गॉड, विकेट हॅट्रिक होता होता वाचली असंच मात्र म्हणावं लागेल. संधी तर सूरज केनेने निर्माण करून दिली होती, परंतु एस्टँडच्या पाठीमागे आय थिंक योगेश भालेकर होता आणि त्याच्याकडून ही चूक घडली. थोडंसं लक फॅक्टर ऑन आहे असं अर्थ. बोरशेती संघाच्या बाजूने लक फॅक्टर झुकले, परंतु बॉलिंगला दाद दिली पाहिजे. कमाल, अगदी तीक्ष्ण मारा करतोय, कटर टाकतोय, चेंज ऑफ पेस करतोय आणि अचूक क्वालिटी क्रिकेट दाखवत असताना सूरज केने मैदानामध्ये इथे बॉलिंगच्या रूपामध्ये हाहाकार माजवतोय. चांगली गोलंदाजी पाहू शकाल. खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू चालला पुन्हा अगदी कव्हर पॉइंटला. चेंडू मात्र शोधतायत. आय थिंक फुटबॉलचा तिथे वापर केला जातोय आणि या तब्बल 2 धावा मात्र सहजपणे पूर्ण केला. तिहेरीचा प्रयत्न, रनआउटची संधी होती, ती संधी सुद्धा मात्र गमावली. म्हणजे जिथे 1 होती तिथे 3 धावा कंप्लीट केल्या. म्हणजे असं म्हणावं लागेल चौथ्याचा प्रयत्न होतोय. ओ माय गॉड, भुलैया अशी स्थिती लगान पिक्चर मध्ये मी पाहिली होती, ती स्थिती आता मात्र निर्माण झाली. यालाच म्हणतात मोये. जरूर मोये झाले इथे. लगांचीच आठवण झालीये. अगदी उत्कृष्ट अगदी संघाला इथे अक्षरशः मामा बनवलं दुसऱ्या उत्कृष्ट संघाने. यालाच म्हणतात तुमची तीक्ष्ण नजर, घारीसारखी नजर. जिथे ते संधी असते ती संधी शोधाची असते. कारण आयुष्यामध्ये कशी मित्रांनो, सोन्यासारखी संधी कधीच मिळत नाही. आलेल्या संधीचं सोनं करायचं असतं. इथे सोनं केलं. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा केल्या. हा एक पराक्रम आहे योगी सर. धावसंख्या 4 पुढे जात असताना 11 वरती 11 ऑन द बोर्ड. चांगला टोटल आहे. जरूर 2 विकेट्स इथे गमावल्या, परंतु धाव फलक्यावरती या कंडिशन मध्ये मित्र म्हणेन की धावा चांगल्या जोडलेल्या आहेत. कारण ती विकेटला महत्व नाहीये, कारण झटपट क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे. 12 चेंडू तुमच्याकडे आहेत. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठा फटका एक्झिक्यूट करायचा आहे आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी 10+ धावा म्हणजे चांगली सुरुवात हर्षद 11 बोरशेती संघाची आपण पाहतोय. आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय योगेश भालेकर. राऊंड द विकेटनं मात्र चालला अगदी आमच्यापासून दूर. पाहू शकाल अगदी फाईन लेगकडे मात्र खेळायचा होता, परंतु योगेशचा विचार आपण केला तर मात्र त्याच्याकडे कटर चांगले आहेत. शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग बायच्या स्वरूपात सिंगल धाव. पॅडल स्वीपचा प्रयत्न होता, परंतु चेंडू तितका वेगाने आला नाही. पाहिलं अगदी सफल होताना गोलंदाज योगेशने आणि अगदी बॉडी लाईन चेंडू टाकला, अगदी संभ्रमामध्ये टाकला आणि कुठल्या पद्धतीने रूम दिली नाहीये. सिंगलची प्राप्ती. धावसंख्या 1 पुढे जात असताना बोरशेती संघाची 12 वर. या निश्चितपणे चांगली सुरुवात या षटकाची पाहतो योगेश भालेकरची, कारण पहिल्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी फलंदाज भावेशला मात्र त्याने बीट केलाय. परंतु बालीचा आता रोल काय असेल की बाली इथून आता मात्र खलबली सारखी मात्र त्या ठिकाणी कामगिरी जो करेल का? फुल टॉस दांडी गोल. फायनल मॅच मध्ये बाली पाहू शकाल त्या ठिकाणी पूर्णपणे अपयश ठरलाय आणि आता मात्र भावालेकरांचा जो आनंद आहे तो गगनाला मावेना, कारण
कामगिरी चांगली करतो योगेश भालेकर. आनंद तर गगनात मावेनासा झालाय, पण तो भावालेचा भाव वधारलाय. जसं सेन्सेक्सचा भाव वधारतोय, जसा शेअर मार्केटचा भाव वाढतोय, ते भावालेचा भाव वाढलाय. कारण भावालेला पुढे येणारे अनंत केडे सुद्धा आपल्यामध्ये आहेत. त्यांनी घडवलेला संघ आहे, त्यांच्याच गावाची आणबान शान आहे. आज बोळशिटी सारख्या तगडा संघाला झुंज देतोय या ठिकाणी भावाले टीम. जबरदस्त इथे बॉलिंगचा परफॉर्मन्स योगी. हो निश्चितपणे. आणि दरम्यान विद्यमान सरपंच ग्रामपंचायत नानकर सांगेचे रुपेशजी मोगरे साहेबांनी पूर्ण आयोजनासाठी या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद मोगरे साहेब, असंच प्रेम तुमचं राहील. आणि या ओव्हरमध्ये जर अजूनही जर योगेश भालेकर एखादी विकेट जर प्राप्त केली या चेंडूवरती तर अनंताजी केणे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि हॅट्रिक कंप्लीट केली तर 2000चं पारितोषिक असेल. आज ATM ऑन आहे केणे साहेबांचा असं म्हणावं लागेल. कारण गावचा संघ आहे, अभिमान आहे प्रत्येकाला आपल्या गावाचा. तो चेंडू पाहिला असेल की थोडा खाली राहिला, चेंडू पडल्या तर बाहेरच्या दिशेने चाललाय. आणि आता मात्र प्रत्येक डॉट वरती आता मात्र टाळ्यांचा कडकड आवाज होतोय. सुरुवात पाहिली तर बोरशिटी संघाची चांगली होती कार्यसर, कारण 11 धावा इथे जोडल्या होत्या. परंतु योगेश भालेकरनं जबरदस्त कमबॅक केलाय. जबरदस्त अभ्यासपूर्ण बॉलिंग करतायत, पूर्णपणे अभ्यास करून इथे लढाई करण्यासाठी आलेले आहेत भावालेकर. ओहो काय कटर आहे, लेग कटर. टप्पा पडला आणि काटा तिथे दाखवला, चेंडू टर्न झाला आता अगदी आउटसाइडला. जबरदस्त बॉलिंग योगेश भालेकर. टाळ्या वाजा प्रेक्षक, टाळ्या आता थांबवायच्याच नाहीयेत. या 20 मिनिटांमध्ये जल्लोष झाला पाहिजे. तुम्हा सर्वांना गावदेव चषक आवडला का? गावदेव चषक नानकर 2025. जबरदस्ती ते मात्र पाहतो कामगिरी. ओ सरळ बॅट लॉफ्टेड ड्राइव, कॅच ऑफ द फायनल मॅच. व्हॉट अ ग्रेट कॅच ऑफ द टुर्नामेंट. व्हॉट कॅच. रिप्ले पाहावं लागेल ग्रामीण टेनिस क्रिकेट वरती. मला तर असं वाटतंय की ही रील जी आहे ती आता मात्र संपूर्ण भावालेकरांच्या स्टेटसला मात्र पाहायला मिळू शकेल. कॉट अँड बॉल वेगाने चाललाय भालेकर. अगदी यॉर्करचा प्रयत्न, सरळ बॅट लॉफ्टेड ड्राइव्ह, त्यानंतर सेलिब्रेशन पहा. बनताय मेरे भाई, कॅरिबियन स्टाईल सेलिब्रेशन. तीक्ष्ण नजर, तीक्ष्ण योग्य सरी टाळ्या असू द्या. विथिन मायनर सेकंड मध्ये 1 सेकंद सुद्धा मिळाला नाही. त्या सेकंड मध्ये इतकी सॉलिड गाडीसारखी नजर ठेवून झेल पकडलाय. जणू काय गोलंदाजांना सुजित शेठ पाटील यांनी मात्र कानमंत्र दिलाय की काय. कारण यापेक्षा अधिक वेगाने ते मात्र गोलंदाजी करायचे आणि अनेक फलंदाजांनी त्यांनी दांड्या मोडल्या होत्या. आणि इतक्या वेगाने बंदुकीतून गोळी सुद्धा निसटत नाही, तितक्या वेगातून तो चेंडू आला होता. आणि त्या चेंडूला सामोरं जाऊन योगेशने आपल्या हातामध्ये त्याला विसावून घेतलं, मिठी मारली. जबरदस्त कामगिरी सध्या आपण पाहतो. नाणेफेकी जरूर मात्र त्यांनी गमावली, परंतु सध्या प्रेक्षकांची मनं जिंकणारी कामगिरी योगेश भालेकर करतोय. 12-4 सध्या परिस्थिती. हो पाहू शकाल या ठिकाणी पुन्हा चांगला चेंडू व शेवटच्या क्षणाला मात्र ज्यावेळी स्ट्रोक एक्झिक्यूट केला त्यावेळी मात्र फलंदाजाची जी नजर होती ती थोडीशी बाहेर झाली, हटली गेली. आणि सफल षटकाची समाप्ती. 2 षटकाचा खेळ झालाय संपन्न. फक्त एक्झॅक्टली 13 धावा फलकावरती पाहायला मिळतात. परंतु पाहू शकाल आपल्यापासून रजा घेत असताना सन्माननीय काल्यचे सुप्रसिद्ध उद्योजक सुजित शेठ पाटील उर्फ तात्या शेठ आणि लगेच आपण दुसऱ्या इनिंगला सुद्धा सुरुवात करणार आहोत. चॅम्पियन ट्रॉफी उचलण्यासाठी आता ध्रुव 11 जय बजरंग स्पोर्ट भावाले संघाला 12 चेंडूमध्ये फक्त 14 धावांची आवश्यकता असेल. असं वाटलं होतं की 2 षटकांचा खेळ आहे, सामना आहे, म्हणजे एक्झॅक्टली 20-25 धावा आपल्याला इथे पाहायला मिळू शकतील. परंतु भालेकर के क्या काही नाही. जबरदस्त परफॉर्मन्स. काय ते चेंडू वळवले आणि किती अगदी भन्नाट जे क्वालिटी क्रिकेटर त्यांना अक्षरशः तिथे नमवलं, फसवलं, चकवलं, शांत ठेवलं. ते सुद्धा बोरशिटीच्या क्रिकेटवीरांना असं जबरदस्त कामगिरी सूरज केणे आणि योगेश भालेकरच्या वतीने. ध्रुव 11 जय बजरंग स्पोर्ट्स भावाले ज्यांच्यासमोर आव्हाने जिंकण्यासाठी हा फायनलचा किताब पटकवण्यासाठी तब्बल 14 धावांचं आव्हान. आणि ते आव्हान घेऊन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये जात असताना फिलिंग सजून गेल्या लगेचच चहू बाजूला प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहतो आपण ह्या मैदानाच्या चौफेर.
चला लगेच फिल्डिंग लावून घ्या हर्षद 11 बोरशेती संघ. सलामी जोडी पाहू शकाल, कुठल्या प्रकारचा चेंजेस नाहीये. सूरज केणे विथ योगेश भालेकरला आपण पाहतोय. आणि भावाले संघासाठी प्रत्येक षटकारासाठी शत्रुजी ढाके यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बक्षिसांचा वर्षाव सध्या आपण पाहतोय आपापल्या खेळाडूवरती केला जातोय. आणि जर कुठल्याही फलंदाजाने चौकार हॅट्रिक सिक्सर हॅट्रिक जर कंप्लीट केली आणि प्रत्येक छक्क्याला पाहिलं तर अनंताजी केणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि प्रेक्षकांना विनंती आहे की आपण पडद्यापासून काही अंतर लांब राहा, कारण फिल्डरला झेल घेण्यामध्ये प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. प्लीज काळजी घ्या. पडद्यापासून 2 ते 4 फूट लांब राहा. जी बाउंड्री लाईन आहे त्याच्यापासून एवढी काळजी घ्या प्लीज. सन्माननीय IAS IPS विश्वास नांगरे पाटील साहेबांचं एक वाक्य मित्रांनो, की मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याखेरीज संघर्षाचं मैदान सोडू नका. प्रयत्न करत राहा. तोपर्यंत साखर झोप घ्यायची नाहीये. तो प्रयत्न तर करावा लागणार आहे. पहिला सुंदर चेंडू हाताळला गोलंदाज सुमितने, जो कंजूस गोलंदाज करण्यामध्ये फार माहीर आहे. इकॉनॉमिकल बॉलिंग त्यांनी कालपासून दाखवली आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये छान छाप सोडले. आता त्याला पहिलं षटक दिले सुमितला, ज्याने डॉट काढला. अजून 14 धावांची गरज आहे 11 चेंडूंमध्ये भावाले टीमला. हो निश्चितपणे आपण जर पाहिलं तर चर्चा आपण अर्जुनजी केली, बालीची केली, परंतु सुमित मात्र छुपा रुस्तम निघालाय. चांगली कामगिरी त्याच्या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. क्रॉसमध्ये फटका हवेत केला, डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक. तुम्ही भावालेकर आहात तर आम्ही सुद्धा बोरशेतीकर आहोत. आम्ही सुद्धा आज इथे जिंकण्यासाठी आलोय आणि आज तेच कार्य पाहतोय सुमित कडून, कारण 2 लिगल चेंडू हाताळले आणि हर्षदच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल आली. छान छान शॉर्ट ऑफ लेन दिलं होतं. मी तर म्हणतो की निमंत्रित केलं. अगदी तिथे लालच दिली होती पूल करण्यासाठी. जशी फिल्डिंग सजवली होती तशी लालच दिली. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता. चेंज ऑफ पेस केलं होतं, त्या कारणाने टायमिंग होऊ शकला नाही आणि तिथे सुंदर झेल टिपला मिड विकेट डीप झोन मध्ये आणि पहिला धक्का लागला. इथे सूरज केने परतलाय डगआउट मध्ये 0 सचिनजी गायकवाड सर आपण या स्टेजवरती आपल्याला बोलवत आहेत. या 0 सध्या आपण परिस्थिती पाहतोय. ध्रुव 11 जय बजरंग स्पोर्ट भावाले बस संघाची. लक्ष आपण पाहिलं तर एक्झॅक्टली 14 धावांचा आहे, परंतु आतापर्यंत एकही धाव मात्र भावाले संघाने जोडलेली नाहीये. न्यू बॅटर मिस्टर सिक्सर किंग ऑफ भावाले मिस्टर सुजित आलाय. मनोज पाटील यांना विनंती की आपला शुभ हस्ते आपण सचिन गायकवाड यांचा शुभ सन्मान करायचा आपल्या व्यासपीठावर. सुजित 1 डाऊन वरती मात्र पोहोचलाय. त्याच्या क्रमांकामध्ये थोडासा चेंजेस पाहायला मिळतोय. त्याला मात्र प्रमोशन दिला. याचं कारण 2 षटकांचा खेळ आहे आणि सुजितला फक्त एकच खेळ आवडतो, फक्त मारामारीच त्याला जमते आणि त्यासाठी त्याला मात्र 3ऱ्या क्रमांकावरती पाठवलाय. आणि आल्या फटका चांगला खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. हा सूत्र बोरशेतीकरांना चांगला ठाऊक आहे असंच म्हणावं लागेल, कारण एकापेक्षा एक बेहतरीन झेल पाहायला मिळतात. लाईट ऑफ करा, लाईट ऑफ करा. आणि पाहू शकाल सचिनजी गायकवाड यांना आपण सन्मानित करतोय. माजी उपसरपंच मनोजी पाटील यांच्या शुभ हस्ते. सर मॅच ऑन आहे, कारण 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेले, 2 विकेट घेतले, एकही धाव नाही धावफलकावरती. म्हणून म्हणतात ना की यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छाशक्ती ही हरण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. ही इच्छाशक्ती बोरशेतीकरांची आहे. त्यांची इच्छा फक्त जिंकण्याची, हरण्याची नाहीये. त्यांनी सुद्धा दाखवलं की आम्ही सुद्धा वाघाचं काळीच घेऊन उतरलोय. किती पण धाव आमच्या कमी असू द्या, आम्ही त्या डिफेंड करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. आम्ही सुद्धा हार मानायला आलो नाहीये आणि त्यांनी सुद्धा दाखवून दिलं. 2 धक्के दिले. इथे सुजित परतला आणि सूरज केने बाद झाला. धाव संख्या सुरू नाहीये अजून. चला गोलंदाजी ऑन हॅट्रिक आहे आणि आपण हेमंत कोड यांना सन्मानित करतोय. हेमंत कोड या आपण पुढे. सुमित माघारी चाललाय. विकेट हॅट्रिक बॉल पंच केला, चेंडू अबेत कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. हो दुहेरीचा प्रयत्न झालाय, परंतु सूरजने मात्र तिथे नाकारलं. परंतु काय कमिटमेंट होती त्या ठिकाणी. 100% कमिटमेंट. कौतुक करावं तेवढं कमी आहे. स्वतःला झोकून दिलं करणने त्या ठिकाणी. मेरा करण आ जाएगा. आणि काय त्यांनी जबरदस्त सूर मारला होता. हॅट्रिकचा तो झेल होता, परंतु त्याच्या प्रयत्नाला प्रेक्षकांनी दाद दिली आहे. काय जबरदस्त फायनल सुरू आहे. मी म्हणतो योगी सर सामना कोणी पण जिंको, परंतु हा विजय हा दोन्ही संघाचा आहे. हा विजय गावकरी नानकरचा आहे. हा विजय क्रिकेटचा इथे झालाय. हा विजय आपल्या 7 स्टारचा आहे निश्चितपणे. परंतु योगेश भालेकर अजूनही मात्र खेळपट्टीवरती आहे. जोपर्यंत योगेश भालेकर आहे ना, तोपर्यंत भावालेच्या आता मात्र ज्या अपेक्षा आहेत त्या मात्र जरूर विजयाच्या अपेक्षित राहतील, पल्लवित राहतील, त्यात काही शंका नाहीये. हो परंतु त्याला सुद्धा मात्र तिथे बीट केलाय गोलंदाज सुमितनं.
शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहतोय. पंचाचा लेग बायचा इशारा. धावा आता कशा येतात हे महत्वाचं नाहीये, धावा येणं आता गरजेचं झालेलं आहे. आणि आता समीकरण पहा 7-12, कारण धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या आतापर्यंत 2. हा जो 7-12 आहे मित्रांनो, वाईट घरं जोडली आणि चांगली घरं मोडली, परंतु हा 7-12 क्रिकेटचा आहे तो कोणाच्या नावावरती जाणार? भावाले गावाच्या, भावाले संघाच्या की बोरशेती गावाच्या की बोरशेती संघाच्या? ओहो, सरळ बॅटने लॉप करण्याचा प्रयत्न झाला, तिथे सुद्धा चेंडू आणि बॅट मध्ये कुठला संपर्क नाहीये. काय गोलंदाजी झाली सुमितच्या वतीनं, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स प्राप्त केले. आणि पाहू शकाल या ठिकाणी या विभागाचे भाग्य विधाते विद्यमान सरपंच जगनशेठ पाटील यांचे सुपुत्र आज आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. मिस्टर सुजल जगन पाटील, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि त्यांचा पाहू शकाल संपूर्ण मित्र परिवार त्यांच्या समेत आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम सुजल. आणि हे चांगला कुस्तीपट्टू आहे, पैलवान आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं गावदेवी चषक नानकर 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर, 6 चेंडू शिल्लक आणि 12 धाब्यांची गरज. फायनल कशी खेळायची हे शिकवलं मात्र बोरशेतीने. फायनल कशी टप करायची, फायनलला झुंज कशी द्यायची, फायनल मध्ये संघर्ष कसा करायचा, फायनल मध्ये जिद्द कशी बाळगायची हे दाखवून दिलं बोरशेतीच्या टीमने. आता मात्र 6 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. सन्मान्य पाहुण्यांचं आगमन झालं, अचूक वेळ साधली आणि या ठिकाणी आता मात्र जी वेळ प्राप्त झाली अशी संधी आहे, त्या संधीचं सोनं कोणता संघ करेल? एका बाजूला आहे तो भावाले, दुसऱ्या बाजूला बोरशेती. लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्टली पाहू शकाल चुकीचे आहे. दरम्यान राजेंद्रजी गायकवाड यांचं इथे शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या समेत पाहू शकाल सन्माननीय पाहुण्यांचं इथे मात्र शुभागमन होतंय, जे माजी उपसरपंच आहेत राजेंद्र गायकवाडजी, आणि त्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेमध्ये चांगला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि हार्दिक स्वागत करतोय. तेजसने पहिल्या चेंडू हाताला स्क्वेअर वाईटच्या स्वरूपात. 6 मध्ये आता विजयासाठी 11 धाब्यांची गरज. हो, ऑन साईडला मात्र पाहू शकाल टर्न करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेकडे 1 धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न होतोय, परंतु धाव मात्र तुम्हाला दिली जाणार नाहीये, कारण ज्यावेळी तुम्ही ओमसाई आमने लोणार विभागामध्ये खेळता त्यावेळी एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी दोन्ही फलंदाजांना कॉपिंग क्रीज सोडणं अनिवार्य आहे. तो प्रयत्न इथे मात्र झाला नाहीये. सन्माननीय विजय जाधव सुद्धा आपल्यामध्ये आहेत, राजेंद्रजी गायकवाडच्या सोबत सुद्धा ते आलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करूया. फायनल मध्ये काय घडेल काय बिघडेल अजूनही उत्तर सापडत नाही. योगी सर, एखादा मोठा फटका पूर्णपणे सामन्याचं चित्र बदलू शकतो. तो मोठा फटका कधी येणार? आणि हे जल्लोषमय बघा वातावरण, प्रेक्षकांना इथे मोठा फटका बघायचा आहे. वातावरणामध्ये चेंजेस झाल्या, त्यामुळे मोठा फटका मात्र अपेक्षित नाहीये. त्यामुळे लॉंगॉन वरती अर्जुन बांगर होता, त्याने पकडला जाईल. आणि आता मात्र भावाला गावातील जे सपोर्टर इथे मात्र पोहोचला आहेत, त्यांचे चाहते जे पोहोचलेले आहे त्यांच्या आता हृदयाचे ठोके वाढलेले आहेत, कारण जे खुर्चीवरती असतील ते आता मात्र आपल्या पायांवरती येतील आणि जे आपल्या पायांवरती उभे आहेत ते आपल्या टासांवरती येतील. कारण सामना मात्र त्यांच्या हातातून निसटताना पाहायला मिळतो की काय, कारण 4 चेंडू आता मात्र शिल्लक राहिलेले आहेत. विजयासाठी इथून 10 धाब्यांची गरज. जिंकेल कोण? बोरशेती की भावाले, भावाले की बोरशेती? परंतु आज जिंकलाय आमचा आयोजक संघ, आज जिंकलाय गावदेवी चषक. या अनुषंगानं हा जनसमुदाय पाहायला मिळतोय. क्रेझी किया रे, जबरदस्त फीज ऑफ युअर सेलिब्रेशन्स विथ रिओ ऑल्सो. हे प्रेम आहे नानकरच्या वरती, ह्या पूर्ण क्रिकेट रसिकांचं, क्रिकेटच्या चाहत्यांचं आणि क्रिकेटच्या खेळाडूंचं. चला, आता मात्र शेअर मार्केट गरम झालं या थंड वातावरणामध्ये. चौकार आला किंवा शक्कर आला पर 1000 रुपीज अनंत केने यांच्याकडून दिलं जाईल आणि त्याच फटक्याची मात्र आता आवश्यकता आहे. चेंडूला टर्न जरूर केला, एकच धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली, कारण योगेशला मात्र स्ट्राईक हवी होती. आणि आता मात्र योगेश भालेकरला मात्र आपल्या संघासाठी, गावासाठी जबाबदारीने खेळ करावा लागेल, कारण 3 मध्ये तुम्हाला कंपल्सरी 9 धाबा इथून जोडाव्या लागतील. 2 मोठे फटके, चौकार किंवा षटकार किंवा दोन्ही षटकार मारणं गरजेचं आहे. चेसिंग इज द कंपल्सरी. योगेश भालेकर त्या संकटातून वाचवेल का? संकट मोचक बनेल का आपल्या भावालेकरांसाठी? आणि तो हिरो बनेल का? त्याची आज मिरवणूक काढली जाईल. योगी सर, निश्चितपणे तेजस चाललाय आमच्यापासून दूर, वाईट करता प्रयत्न, परंतु योगेशने धाव मात्र तिथे घेतली नाहीये. हा सामना पाहिल्यानंतर आय थिंक मला एक स्पर्धा आठवली. छत्रपती शिवाजी क्रीडांगण कुकसेवरती ती स्पर्धा होती आणि अशाच प्रमाणे भालेकर मात्र त्या ठिकाणी सास पडत होता. आणि आता मात्र डू ओर डाय
कारण तुम्हाला पहिल्या क्रमांकाचा चषक जर उचलायचा असेल तर आता मात्र तुम्हाला मात्र मागे पुढे बघून चालणार नाहीये. फक्त एकच काम तुम्हाला करावं लागेल, ठोक डालो. 2 चेंडूमध्ये 9 धाब्यांची गरज. तेजेश पुन्हा एकदा फटका आलाय. ओ माय गॉड, मॅच ऑन, मॅच ऑन, बजाव तालिया, मॅच ऑन. आणि या षटकारासाठी आनंदाजी केने यांच्याकडून 1000 रुपये. बच्चा पार्टी सामना संपला नाहीये, थांबा अजून. एक चेंडू शिल्लक आहे आणि त्या एका चेंडूवरती 3 धाब्याची गरज. हा रिप्ले पहा, हा जल समुदाय पहा, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्मित अशी आहे. सामना आवडला असेल तर सर्व क्रीडारसिकांना विनंती करतोय, एकदा टाळ्यांचा गजर असू द्या. फायनलची मॅच कशी असावी तर अशी असावी आणि असेच सामने प्रेक्षकांना नेहमीच पाहायला आवडत असतात. कडक मॅच, सुपर से ऊपर, ऊपर से ऊपर, फर्स्ट क्लास. एक चेंडू आणि एक चेंडू वरती कंपल्सरी 3 धाब्यांची गरज. हा सामना भावाले वर्सेस बोरशेती नाहीये, तेजस वर्सेस योगेश आहे. कडक शॉट, मिडॉपच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अँड चॅम्पियन ध्रुव 11, जय बजरंग स्पोर्ट भावाले. जबरदस्त क्रिकेट. काची धाव घेतली नाही योगेश्वरनं, त्याचं प्रत्यक्ष उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिलाय. जबरदस्त बॅटिंग. काय हा खेळाडू ओपन मॅचेस खेळतोय, का हा खेळाडू एवढा चर्चित आहे. आणि पाहू शकाल जल्लोष, आनंदाचं वातावरण फक्त मैदानामध्येच नव्हे तर संपूर्ण भावाले गावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या आनंदाजी केने यांच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल, कारण त्यांच्याच गावातील हा संघ. आणि काय खेळ आज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. सर्वांना मात्र या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं योगेशनं. आणि पहा त्याची खांद्यावरती आता सवारी काढली जाते. निश्चितपणे बजरंग बली की, गावदेवी माते की, गणपती बाप्पा. आज भावाले गावाने सिद्ध करून दाखवलं. ध्रुव यशवंतराव यांच्याकडून तब्बल योगेश भालेकर साठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. योगेश आपण या त्वरित या पारितोषिक घेण्यासाठी आपण प्रथमतः एक कॅश प्राइज देऊ आणि जे काही सन्मान शिल्लक आहेत पाहुण्यांचे त्या सन्मानाकडे आपण वळणार आहोत. ध्रुव बेटा या आपण इकडे, कारण याच ध्रुवच्या नावानं तुम्हाला भावाले संघ अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत असतो. आणि तदनंतर मित्रांनो अनंताजी केणे यांनी एक पारितोषिक लगावलं होतं भावाले संघासाठी पर 4 साठी 1000, 4 6 साठी 1000. म्हणजे या योगेश्वरच्या बॅटमधून एक षटकार निघाला. योगेश्वर पुढे ये ना, योगेश पुढे ये. दरम्यान भावाले गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सोमनाथजी भालेकर साहेबांचा शुभागमन झालेला आहे. वेलकम. या आपण प्रथम कॅश प्राइज देऊ. चला जीपी आहेत हरकत नाही, परंतु अनंताजी केणे आपण पुढे या. आनंद केणे यांच्याकडून तब्बल योगेश भालेकर साठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. एकाच चौकारासाठी 1000 आणि एकाच षटकारासाठी 1000, एकूण 2000. जबरदस्त खेळ आज आपल्याला भावाले संघाच्या वतीने पाहायला आपल्याला. आणि दिली जात आहे. तदनंतर गोल्डन चौकारासाठी शत्रू डाकी यांच्याकडून तब्बल योगेश भालेकरला 500 रुपयाचा कॅश प्राइज.
वेल डन योगेश, बेस्ट ऑफ लक. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आपण सामन्यावर पुरस्कार बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये देऊ. चला लगेच देऊया. आपल्यामध्ये पाहू शकाल या ठिकाणी जगनशेठ पाटील यांचे सुपुत्र पैलवान सुजल शेठ पाटील आज उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीर पारितोषिक या ठिकाणी आपण वितरित करतोय. चला सुंदर ट्रॉफीज, त्याच्यानंतर मॅचचे बाद कुछ मिठा हो जाए, स्वीट बॉक्स आणि रिवोचे 12 कॅन. थँक्यू सो मच योगेश, तुला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सुजलजी पाटील आपण थांबायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. आपण पाहतोय की विद्यमान सरपंच जगनशेठ पाटील यांचे सुपुत्र सुजल जगन पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. मयूर दलवी या आपण